नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे, त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिना। बऱ्याचशा घरात मार्गशीर्ष महिना पाळला जातो, म्हणजेच लक्ष्मीचे उपवास करत असतात। त्यामुळे घरात नॉनव्हेज पदार्थ बनवता येत नाही। तर मग आता काय करायचे? या दिवसात तर काही चटपटीत पदार्थ, ते पण घरच्या साहित्यात। हा पदार्थ अगदी सोपा व सर्व भाज्या टाकून हा पदार्थ आपण करणार आहोत, त्यातल्या त्यात कुरकुरीत आणि चटपटीत पण। तर मग चला करूया असाच घरच्या साहित्यात हा पदार्थ। आज आपण करणार आहोत व्हेज स्प्रिंग रोल, रोड साईड व चायनीज पदार्थ। त्याचबरोबर स्प्रिंग रोल करण्यासाठी लागणारी शीट, ती पण आपण घरच्या घरीच करणार आहोत, तेही आपण बघणार आहोत। तर चला बघूया त्याचे साहित्य। आता आपल्याला व्हेज चायनीज स्प्रिंग रोल करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला चायनीजचे सर्व भाज्या लागणार आहेत, म्हणजे घरगुती साहित्यातल्याच आपल्या सगळ्या भाज्या, आपण त्या नेहमी खातो त्याच भाज्या लागणार आहेत। आणि शीटही आपण घरीच करणार आहोत। तर शीट करण्यासाठी हा आपण घेतलेला आहे 1 कप इतका हा मैदा घेतलेला आहे। जर तुम्हाला घरच्या साहित्य जर करायचं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाची पण करू शकता, पण मी इथे मैदा घेतलेला आहे। हा 1 कप इतका मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून इतका कॉर्नफ्लॉवर। जर तुम्ही गव्हाच्या पिठाची करणार असाल तर तेवढ्याच प्रमाणात तुम्ही इथं तांदळाचं पीठ घेऊ शकता। हे झालं आपलं शीटचं साहित्य, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लागणार आहे। आणि आता आपल्याला जे स्टफिंग करणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे हा पत्ता कोबी आहे। हा मी बारीक कापून घेतलेला आहे। किसून जर घेतला तर खूप पाणी सुटेल, म्हणून हा मी असा जाडसर किंचितसा बारीकसा असा कापून घेतलेला आहे। हा साधारणतः 1 वाटी इतका आहे। त्याचबरोबर इथे मी घेतली आहे ढोबळी मिरची, ती पण 1 ढोबळी मिरची आहे, ती पण बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तुम्ही किंवा जाड किसणीने तुम्ही किसू पण शकता, पण किसल्यामुळे त्याला पाणी सुटतं म्हणून मी थोडीशी कापूनच घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे एक छोटंसं गाजर, ते मात्र मी किसून घेतलेलं आहे, जाड किसणीने किसलेलं आहे। त्याचबरोबर इथे घेतलेली आहे कांद्याची पात, ही साधारणतः पाव वाटी इतकीच आहे। त्याचबरोबर आपल्याला इंडियन टच द्यायचा आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे। त्याचबरोबर इथे हा कांदा मी कापून घेतलेला आहे, स्लाइस कांदा बारीक करून घेतलेला आहे, उभा कापलेला आहे। त्याचबरोबर हे चाऊमिन म्हणजे नूडल्स, चायनीज भाषेत नूडल्सला चाऊमिन असे म्हणतात। तर हे आपण नूडल्स घेतलेले आहे, म्हणजे आपल्या भाषेमध्ये नूडल्स घेतलेले आहे, ते उकळून घेतलेले आहे आणि थोडेसे गार करून घेतलेले आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला काळी मिरी पूड, अद्रक आणि लसूण हे मी थोडेसे क्रश म्हणजे बारीक कापलेले आहे, चायनीजला लागतात तशा पद्धतीने। त्याचबरोबर याच्यामध्ये लागणार आहे थोडंसं मीठ, जसं मीठ लागेल तसं आपण टाकणार आहोत। त्याचबरोबर त्याच्यामध्ये सॉसेस पण लागणार। हा आहे आपला सोया सॉस, हा 1 चमचा, म्हणजे जितका लागेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, पण साधारणतः 1 चमचा इतका आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर रेड चिली सॉस हाही आपल्याला त्यामध्ये लागणार आहे। आणि चटपटीत थोडं होण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा टोमॅटो सॉस किंवा केचप म्हटलं तरी चालेल, तर तो आपण इथे घेतलेला आहे। आता बघूया पुढची कृती। आता आपण गॅस लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला स्टफिंग थोडीशी भाजून किंवा फ्राय करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल टाकणार आहोत। तेल खूप टाकायचं नाही, थोडंसं अगदी अर्धा चमचा इतकंच आपण तेल टाकलेलं आहे आणि ते थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। आता थोडंसं किंचितसं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे अद्रक आणि लसूण, हे मी बारीक कापून घेतलेलं आहे, ते आपण 1 चमचा आपण टाकून देणार आहोत। अद्रक आणि लसूण यात जास्त टाकायचं, कारण त्याची चव खूप छान लागते। आणि त्यातल्या त्यात हे खूप फ्राय करायचं नाही, हलकासा त्याच्यातला वास जाण्यासाठी फक्त आपण करायचं आहे। खूप असं लालसर भाजायचं नाही, किंचितसं भाजून फक्त अर्धा ते 1 मिनिट आपण ते हलवून घेणार आहोत। आता काय करायचं, आपण
त्यामध्ये टाकणार आहोत हा बारीक चिरलेला कोबी. बारीक बारीक मी चिरलेला आहे, किसून नाही घेतला, पण किसल्यामुळे त्याला खूप पाणी सुटतं. तर हा साधारणतः 1 कप इतका आहे. सगळ्यात जास्त हा कोबी घ्यायचा, कारण त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. आपण थोडं हलवून घेऊ, नाही तर ते लसूण आधी लागून जाईल. त्याचबरोबर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे गाजर. हे मी थोडंसं जाड किसणीने किसून घेतलेलं आहे. ते पाववाटी इतकं आहे. त्याचबरोबर इथे टाकणार आहोत हा कांदा. हा पण स्लाइस करून मी घेतलेला आहे, लांब लांब असे कापून घेतलेले आहे. आता हे आधी त्या 3 भाज्या आपण असे व्यवस्थित हलवून घेऊया, कारण याला पाणी सुटतं. तर याच्यातलं थोडंसं पाणी निघून जाण्यासाठी आपण ते व्यवस्थित हलवून घेऊया. गॅस हा मोठा ठेवायचा आहे, कारण चायनीजच्या वस्तू करण्यासाठी गॅस हा मोठा ठेवावा लागतो. त्याची आच ही मोठी ठेवावी लागते, कारण जर बारीक गॅसवर जर केलं तर त्या खूप असं पाणी सोडतील आणि मग नंतर स्टफिंग करण्यासाठी आपल्याला खूप त्रास होईल. म्हणून आपण तो गॅस मोठा करायचा आणि सतत हलवत राहायचं, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. कारण आपण स्टफिंग भरल्याच्या नंतर आपण त्यांना स्टफिंग भरून आपण फ्राय करणार आहोत, त्याच्यामुळे ते पूर्णपणे शिजणार पण आहेत. त्याच्यामुळे ते थोडंसं कच्चंही राहिलं तरी घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त त्याच्यातलं पाणी आपण काढून टाकणार आहोत. बरंचसं पाणी आता याच्यातलं कमी झालेलं आहे. तर आपण आता थोडा गॅस बारीक करून घेऊया, कारण खाली लागेल ते म्हणून. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ही शिमला मिरची. ती पण आपण त्याच्यात टाकून द्यायची. ती पण व्यवस्थित अशी हलवून घ्यायची. सगळं साधारणतः 1-2 मिनिटाच्या अंतरावरती आपण टाकून भाजून घेणार आहोत. आता आपण ती शिमला मिरची जी टाकलेली होती ती पण आता थोडीशी फ्राय झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. हे इंडियन टच देण्यासाठी मी ही कोथिंबीर टाकलेली आहे, नाहीतर कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल, पण कोथिंबीरमुळे खूप मस्त अशी टेस्ट त्याला येते, म्हणून मी कोथिंबीर टाकते आहे. आता ते पण मस्त असं हलवून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही काळी मिरी पूड ही आपण त्याच्यात टाकणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स ही टाकू शकतात, पण जास्त तिखट नाही करायचं असेल तर काळी मिरी पण सफिशियंट आहे. तर हे आपण सगळं व्यवस्थित असा हलवून घेतलं आहे. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे चाऊमीन. चाऊमीन म्हणजे नूडल्स. चायनीज भाषेत त्याला चाऊमीन असं म्हटलं जातं. तर हे चाऊमीन किंवा नूडल्स आपण जे म्हणतो हे मी बॉईल करून घेतलेले आहे आणि थंड केलेले आहे. तर ते आपण याच्यामध्ये सर्व टाकायचे. आता जर कोणाकडे नूडल्स नसतील किंवा हे चाऊमीन नसतील तर नाही टाकले तरी चालतील, पण शक्यतो असं हे करण्यासाठी टेस्ट चांगली येण्यासाठी आपण हे चाऊमीन टाकणार आहोत. आणि हे थोडेसे किंचितसे असे दाबून कट करून घ्यायचे, कारण ज्यावेळेस आपण भरणार तर ते खूप असे मोठे नको राहायला, म्हणून आपण थोडेसे बारीक असे कट करून घेतलेले आहे. आणि आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. नूडल्स जर नाही टाकले तर नुसत्या भाज्या खाल्ल्यासारख्या वाटतील, म्हणून त्याला एक चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आणि चव छान लागण्यासाठी आपण हे नूडल्स टाकतो आहे. हे थोडेसे आपण हलवून घेतले. मोठे असेल तर थोडंसं कट मारून घ्या.
आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये टाकूया हा सोया सॉस. हा सोया सॉस आपण 1 चमचा इतका टाकणार आहोत, कारण चायनीजच्या वस्तूमध्ये सॉसेस टाकणं खूप गरजेचं असतं, त्याच्याशिवाय ती चव येत नाही. तर इथे मी हा 1 चमचा इतका सोया सॉस टाकणार आहे. हा डार्क सोया सॉस आहे, इतका मी सोया सॉस टाकून दिलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा इतका रेड चिली सॉस तो पण टाकणार आहे. हा रेड चिली सॉस आहे, हा पण 1 चमचा इतका मी टाकलेला आहे. त्याचबरोबर याला थोडा टँगी असा चांगला फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये मी थोडासा टोमॅटो सॉस हा तो पण मी 1 चमचा इतका टाकलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल जास्त तर तुम्ही थोडासा जास्त फ्लेवर येण्यासाठी टाकू शकता जास्त, पण मी 1च चमचा इतका टाकलेला आहे. व्यवस्थित असं पुसून घेते आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया. पण याच्यामध्ये टाकूया थोडंसं 2 चुटकीभर इतकं मीठ, म्हणजे हे साधारणतः 2 चुटकी इतकं आपण मीठ टाकले पहा, किंवा त्याला ज्या पद्धतीने आवश्यकता असेल त्या पद्धतीने मीठ टाकायचं, कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ आहे, पण मी थोडंसं कमी टाकलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल कमी वाटतंय तर थोडीशी टेस्ट करून मीठ वाढवू शकता. आता हे सगळं व्यवस्थित कालून झालेलं आहे. आणि आता आपण सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत याच्यात हे कांद्याची पात, तर ही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर ही साधारणतः पाव वाटी इतकी आहे आणि मी थोडीशी गार्निशिंगसाठी म्हणून साईडला ठेवते. बस आता थोडासा गॅस मोठा करायचा आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे यातलं जे पाणी जे आहे ते निघून जाईल आणि जे स्टफिंग आहे हे मस्त असं मोकळं मोकळं होईल. आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे थंड होऊ देऊया. आता आपण शीट तयार करून घेऊया. त्यासाठी आपण हा 1 कप इतका मैदा घेतलेला आहे, तो मी चाळून घेतलेला आहे. तो आपण या मिक्सिंग बाउलमध्ये टाकून देऊया आणि 1 चमचाभर आपण कॉर्नफ्लॉवर तो पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया. म्हणजे क्रिस्पी होण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये टाकतो आहे. तुम्ही गव्हाचे पण करू शकता, त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ हे टाकायचं असतं. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ, साधारणतः पाव चमचा इतकं मीठ आपण याच्यामध्ये टाकून देऊया. आणि आपण जसं पोळी किंवा पीठ आपण पोळ्यांसाठी जसं मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि आपण घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. हे पाच व्यवस्थित असं घट्ट आपण पोळ्यांसारखं पीठ मळून घेतलं आणि थोडंसं मी तेल लावून घेते आहे आणि 2 ते 5 मिनटं आपण त्याला फक्त रेस्ट देऊया. आता आपल्या ह्या मिश्रणाला 5 मिनटं झालेली आहे. हे पीठ असं मस्तपैकी छान व्यवस्थित झालेलं आहे. आपण थोडंसं किंचितसं मळून घेऊया आणि आपण याच्यावर काढून घेऊया. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे. 3 ते 4 गोळे लाटून एकावर एक पोळी लाटून आपण त्याचे शीट तयार करणार आहोत. तर आता साधारणतः असे छोटे छोटे करायचे. हे पहा ह्या साईजचे आपण अशा गोळ्या तयार करून घेऊया. आता काय करूया आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं, पुऱ्यांपेक्षा थोडे मोठे आपण लाटून घ्यायचा. हा मैदा आपण ठेवलेला आहे त्यातला हा थोडासा टाकून घ्यायचा आणि थोडे थोडे आपण लाटून घेऊ. पुरीपेक्षा थोडंसं मोठं. हे साधारणतः असं आपण लाटून घेऊया. साईडला काढून ठेवूया.
मी सगळ्या पोळ्या आधी लाटून घेते। आता मी ह्या सगळ्या पोळ्या छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत। त्यातली एक पोळी मी इथे टाकली आहे। आता याला छानपैकी असं तेल लावून घ्यायचं आहे। असं थोडंसं आपण तेल लावून घेऊया। सगळ्या भागाला ते व्यवस्थित असं तेल लागलं पाहिजे। हे सगळं तेल असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हा जो मैदा आहे हा थोडा थोडा त्याच्यावर भुरभुरायचा, म्हणजे त्याचे पदर सुटतील व्यवस्थित। आपण ज्यावेळेस शीट आपण मोकळी करू त्यावेळेस ते व्यवस्थित मोकळे होतील। तर आपण असं लावून घेतलेलं आहे। आणि आता ही दुसरी जी पोळी आहे त्यालाही आपण असं त्याच्या पिठावरती आपण ही दुसरी पोळी पण त्या मापाची आपण टाकून घेतलेली आहे आणि त्याला पण आता तेल लावून घेणार आहोत। तेल हे चांगल्या पद्धतीने लावायचं आहे, कारण त्याचे पदर व्यवस्थित सुटले पाहिजे म्हणून। आता हा पण असा सगळ्या कोपऱ्यापर्यंत ते असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि याला पण आपण थोडासा मैदा असा भुरभुरून घ्यायचा आहे। आता ह्या 2 पोळ्यांचं सुद्धा करू शकता किंवा 3 पोळ्यांचं पण किंवा 4 पोळ्यांचं, आपण असं कितीही पोळ्यांचं करू शकतो। आता ह्या तिसरी पोळी पण मी याच्यावर टाकून दिलेली आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे। यालाही परत तेल लावून घ्यायचं आहे। आणि याच्यावर पण थोडासा मैदा हा भुरभुरायचा आहे। आणि ही चौथी पोळी आता आपण त्याच्यावर टाकून द्यायची। याला मात्र आता तेल वगैरे काहीच लावायचं नाही, कारण आता आपल्याला ती लाटायची आहे, म्हणून त्याला तेल वगैरे काही न लावता फक्त हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली ही पोळी तयार झाली आहे। हलक्या हाताने सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे। अशा ह्या सगळ्या पोळ्या मी तयार करून घेते। आता मी ह्या सगळ्या पोळ्या एकावर एक ठेवून लाटून घेतलेल्या आहे। आता थोडंसं पीठ टाकायचं आणि आपण पोळी लाटतो ना त्या पद्धतीने त्या लाटून घ्यायच्या आहे, पण हलक्या हाताने लाटायच्या आहे, त्याला जोर द्यायचा नाही। आणि जितकं आपल्याला पातळ करता येतील तितके आपण पातळ करून घ्यायचे आहे। कारण एक एक पोळी आपल्याला पातळ लाटणं खूप अवघड जातं, म्हणून आपण याला एकावर एक ठेवून अशा पातळ पोळ्या आपण लाटून घेणार आहोत। हे आपण अशा लाटून घेतले आहेत। सगळे एकावर एक अशा लागलेले आहेत, घाबरण्याचं कारण नाही, त्या आपोआप नंतर आपण मोकळ्या होतील। आता ह्या आपण सगळ्या लाटून घेऊया। आता आपण ह्या सगळ्या लाटून घेतल्या आहे आणि आता गॅस लावून द्यायचा आहे। यासाठी नॉनस्टिकचं भांडं किंवा तवा ठेवायचा आहे आणि याला हलकंसं गरम करायचं आहे, खूप गरम नाही करायचं, एकदम आपल्या हाताला पण ते लागेल इतकंच आपण गरम करायचं आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे। नंतर हे आपला हातसुद्धा हाताला चटका बसतो इतकंच आपण ते गरम केलेलं आहे। आणि आता आपण काय करूया, हे गरम झालेलं आहे, आता गॅस थोडासा मध्यम करू आधी आणि ह्या ज्या पोळ्या लाटलेल्या आहेत ह्या सगळ्या आपण टाकून द्यायच्या। त्याला कोणताही म्हणजे आपण पोळी करतो तशा प्रकारे काही करायचं, फक्त उलटून घ्यायच्या गरम करण्यासाठी। हे पहा गॅस आपला बारीकच आहे आणि ह्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या। गॅस थोडासा मध्यम ते बारीक अशा पद्धतीने आपण गॅस करणार आहोत। प्रत्येक वेळेस आपण थोडं थोडं असं उलटायचं, फक्त आपल्याला हे गरम करायचं आहे। आणि मग थोडी उचकल्यासारखी वाटायला लागली की मग एक काढून आपण ती घेणार आहोत। हे असं काढलं की पाहिजे हे मोकळं मोकळं व्हायला सुरुवात होते, अजून थोडंसं बारीक आहे।
ह्या शीट अशा मोकळ्या मोकळ्या अशा होतात आणि ह्या लगेच आपण याच्यावर ठेवून द्यायच्या. इकडनं झाली का लगेच अशी उलटी करायची आणि इकडच्या साईडची पण अशी हलकीशी काढून घ्यायची आहे. अशा मस्तपैकी आपल्या मोकळ्या होत आहे. आता ती थोडी उलटी करून घ्यायची आणि इकडची साईड पण आता गॅस थोडा बारीक करायचा आणि इकडची साईडची पण आपण अशी मोकळी करून घ्यायची. आपल्या चारही या शीट अशा मस्तपैकी मोकळ्या झाल्या. आता काय करायचं, यांना लगेच एखाद्या भांड्यामध्ये ठेवून आपण कपड्याखाली झाकून घ्यायचे आहे आणि मग नंतर दुसऱ्या गरम करून घ्यायच्या आहे. त्या काढून आपण कपड्याखाली झाकून ठेवलेले आहेत. आता मी तुम्हाला जर 4 शीटचं जर नसेल जमत तर मी ह्या 2 शीटच्या पण केलेल्या आहे. फक्त 2च पोळ्या आपण मी लावलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवते. हे पहा, ह्या एकावर एक ठेवायच्या, असं टाकायच्या. लाटताना 2च पोळ्या लाटलेल्या आहेत आणि हे पहा, ही अशी खालीवर लगेच करायची. याला सुद्धा डाग कोणताही पडू द्यायचा नाही. तर हलकीशी आपण गरम करायची. आता गॅस पण इथे मध्यम ते स्लो अशा पद्धतीचाच आपण गॅस केलेला आहे आणि हे पण अशी करायची. ती आपोआप थोडीशी उलगडायला लागते. नसेल उलगडत तर परत आपण त्याला डबल खालीवर करून घ्यायचं आहे. हे आता मी पाहते, गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा. पोळ्या मात्र एकसारख्या लाटायच्या, नाहीतर मग त्या काढायला त्रास होतो. या 2च पोळ्या मी केलेल्या आहे. या 2 शीटचं पण असं आपण करू शकतो. ते आपण आता त्याच्या खाली टाकून देऊया आणि ह्या मी 4 पोळ्यांचं केलेलं होतं ते पण आता करून घेते. अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या मी शीट तयार करून घेतल्या आहे. ह्या पट्टी समोस्याला सुद्धा ह्या शीट वापरू शकतो. ह्या फक्त कट करून घ्यायच्या आणि पट्टी समोसा करण्यासाठी सुद्धा ह्या शीट आपण ह्या घरी तयार करू शकतो अशा प्रकारे. आता ह्या स्टोअर पण करू शकतो. ह्या सगळ्या आपण एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये झिपलॉकच्या ठेवून आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायच्या आणि ज्यावेळेस करायच्या असतील त्यावेळेस त्या थोड्या वेळ बाजूला काढून थोड्याशा गरम होऊ द्यायच्या, म्हणजे किंचितशा नॉर्मल टेम्परेचरवरती, आणि त्याच्यानंतर करून आपण त्या करू शकतो. तर अशा प्रकारच्या ह्या शीट मी तयार करून घेतल्या आहे. आता आपण स्प्रिंग रोलचं स्टफिंग भरून घेऊया. तर आपल्याला मैद्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आता आपण 2 चमचे इतका मैदा घेतलेला आहे, किंवा आपल्याला जेवढं त्याला लागणार असेल त्या पद्धतीने आपण घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून घट्टसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे त्याला लावण्यासाठी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. खूप पातळ नाही करायची, घट्ट ठेवायची आहे. हे पहा, अशा प्रकारची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण चाउमीन करूया. आता आपण स्प्रिंग रोल तयार करून घेऊया. आता ही आपण एक शीट घेतलेली आहे, ती अशी ठेवायची आणि आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते स्टफिंग आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आणि ही जी स्लरी आपण तयार केलेली आहे किंवा पेस्ट तयार केलेली आहे त्यातली ही थोडीशी पेस्ट आपण याला सगळ्या बाजूनी अशी लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूनी ही लावून घेणार आहोत ते चिटकण्यासाठी. म्हणून आपण अशी लावून घेतली. आता काय करायचं, हा जो भाग आहे हा पाठीमागचा हा टाकून याला असं फोल्ड करून घ्यायचा आणि जवळ करून घ्यायचं असं, आणि त्यानंतर हा जो भाग आहे इकडचा तो असा याला चिटकून द्यायचा. जर समजा इथे चिटकत नसेल तर इथे पण थोडंसं लावून घ्यायचं. ही असं इकडनं लावून घ्यायचं म्हणजे
आपण ज्यावेळेस फ्राय करणार त्यावेळेस त्याच्यातून तेल जाणार नाही. आणि हे इकडनं पण असं व्यवस्थित लावून घ्यायचं. टाकल्यानंतर आपण हे सगळं गोष्टी रोल करायच्या आहे. घट्ट रोल करायचा, खूप असं ढिला नाही ठेवायचा. आणि ह्या व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. जर चिटकत नसेल तर अजून त्याला थोडीशी पेस्ट लावून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपला हा रोल तयार झालेला आहे. चिटकवल्यामुळे तो वेगळा होणार नाही. आणि मस्तपैकी आपला हा रोल असा तयार झाला. अशा प्रकारचा रोल आपला तयार झाला. तो आपण काढून ठेवूया. आणि अशाच प्रकारे मी सगळे रोल तयार करून घेते. अशा प्रकारे मी हे सर्व स्प्रिंग रोल तयार करून घेतले आहे. आता हे तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकतात. आता असे तयार करून घ्यायचे आणि एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवून द्यायची अशी व्यवस्थित. आणि हे फ्रीझरमध्ये ठेवायची. तर हे 8 ते 15 दिवस हे मस्तपैकी राहतात. आणि ज्यावेळेस आपल्याला तळायचे असतात त्यावेळेस बाहेर काढून नॉर्मल कंडिशनवर आल्याच्यानंतर हे डीप फ्राय करायचे. तर अशा प्रकारे आपण आपला वेळ पण वाचवू शकतो आणि खूप छानपैकी असं खायला पण भेटतं. तर आता आपण काय करूया, मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपण गॅस लावून देऊया आणि आपण तेल गरम करून घेऊया. कारण आता आपण हे सगळं डीप फ्राय करणार आहोत. आणि जर लागत नसेल तर आपण बाकीचे ठेवून देणार आहोत. आता आपलं तेल हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आणि हे जास्त गरम याच्यात तळायचे नाही. तर आपण गॅस एकदम मध्यम ते लो अशा पद्धतीने आपण ते तळणार आहोत. आत्ता सध्या मी मध्यम केलेला आहे गॅस. आणि हे टाकताना हे लवकर क्रिस्पी होतात. म्हणून हे थोडं कोमट असं मध्यम आकाराच्या तेलामध्ये तळायचे आहे. आणि शक्यतो पहिल्यांदा 2 टाकून द्यायचे आणि मग नंतर ते बाकीचे करायचे. खूप बारीक जर केला तर ते तेल जास्त पितील. म्हणून थोडंसं मध्यम आकारावरती आपण ते तळणार आहोत. आता याचे तेल जास्त आहे, मी थोडंसं अजून एखादी 2 टाकून देते. मी हे 4 टाकलेले आहे. आता हे उलटे पालटे करून व्यवस्थित गोल्डन रंगावरती आपण ते फ्राय करून घेणार आहोत. आणि आता हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात. शेजवान सॉसबरोबर खाऊ शकतात किंवा हिरवी चटणी किंवा काहीच नसेल तर टोमॅटो सॉसबरोबरही तुम्ही खाऊ शकतात. हे पटकन असे लाल होण्याची शक्यता असते. म्हणून हे सांभाळून आणि हलक्या याच्याने आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. आपण त्याला सगळ्या बाजूने ते पेस्ट लावल्यामुळे ते उघडणार नाही. आणि त्याला आपण दोन्ही बाजूने आपण त्याला लॉक पण केलेलं आहे. त्याच्यामुळे तेल पण त्याच्यात जाण्याची काही शक्यता नाही. तर व्यवस्थित आपण आता याला फ्राय करून घेणार आहोत. आणि हे आपण त्याची शीट हे आपण थोडीशी भाजून घेतल्यामुळे ते पटकन भाजले जातात. म्हणून ते लाल होण्याची खूप शक्यता असते. तर ते व्यवस्थित तळायचे आहे. आता हे मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन रंगाचे झाले आहे. तर आता आपण ते काढून घेऊया आणि बाकीचे पण आता आपण तळून घेऊया. हे पहा किती मस्त असे कुरकुरीत आणि असे छानपैकी असे हे तयार झालेले आहेत. आता मी बाकीचे पण तळून घेते आहे. अशा प्रकारे माझी हे व्हेज स्प्रिंग रोल मी सगळे तळून घेतले आहे. ते इतके छान दिसत होते की माझ्या मुलाने ते पाहता क्षणी त्याला राहवलंच नाही. त्याने एक टेस्ट पण करून पाहिलं आणि तो म्हटला खूप सुंदर झालेत मम्मी आणि खरंच खूप छान वाटतात ते खायला. तर तुम्हीही असेच तयार करा. तर आता मी हे सर्व करून घेते. अशा प्रकारे मी हे सगळे स्प्रिंग रोल मी सर्व केलेले आहे. आणि त्याबरोबर मी टोमॅटो सॉस पण दिलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही मेयोनीज किंवा शेजवान चटणी किंवा तुम्ही हिरवी चटणी
की कोणतीही चटणी तुम्ही देऊ शकता आणि सर्व करू शकता। एकदम क्रिस्पी असे हे घरच्या साहित्यात आणि घरी तयार होणारे आपले हे स्प्रिंग रोल तयार झाले आहेत। जे रोड साईडला भेटतात तशाच प्रकारचे आपले तयार झालेले आहेत आणि पोटभरीचं आपलं रात्रीचं जेवण किंवा हलकंसं जेवण जे म्हणतो ना ते तशा प्रकारचं झालेलं आहे। तर हे स्प्रिंग रोल तुम्ही नक्की करा। त्याचबरोबर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।